मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश. ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार. ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील. ठाण्यात 75 पारचा नारा आम्ही देतो. ठाणे महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्यासंदर्भात राऊतांचं मोठं विधान. ओबीसी आरक्षणावरनं करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला. समाजाच्या खच्चीकरणावर बोलता जीआर कळतो का? बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार? धनंजय मुंडेंवर निशाणा. बुलढाण्यात 1.5 कोटीच्या डिफेंडरवरनं भाजप आणि शिवसेनेत जुंपली. विजयराज शिंदेंचे संजय गायकवाडांवरती आरोप, तर कर्ज काढून डिफेंडर घेतली असं म्हणत गायकवाडांनी आरोप फेटाळले. पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमुळे लंडनमधली नोकरी गेली. प्रेम बिराडे नावाच्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. मॉडर्न कॉलेजसमोर वंचितचं आंदोलन. कॉलेजनं फेटाळले तरुणाचे सर्व आरोप. सचिन घायवळ शिक्षक म्हणून काम करत असलेल्या शाळेतनं काढून टाकलं, तर निलेश आणि सचिन घायवळवर खंडणीचा गुन्हा. निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटचीही होणार चौकशी. दिवाळीच्या उत्साहानं बाजारपेठा गजबजल्या. मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तौबा गर्दी. आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं राज्यात सराफा बाजारपेठ सजली. सोन्याच्या दरात वाढ होऊन सुद्धा खरेदीसाठी मोठी गर्दी. ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. धनंजय मुंडेंच्या या टीकेला जरांगे पाटलांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातल्या संघर्षाला धार आली. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. म्हणतो परळीचा चष्मा आवडलाय तर घेऊन जा. तो हा चष्मा तुलाच राहून दे. असे हातरंगेव रक्ताने तो हा चष्मा तुलाच राहून दे रक्ताने भरलेला. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ओबीसी महाएल्गार सभेतून मनोज जरांगे पाटलांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. खरं तर आजवर मुंडेंनी जरांगे पाटलांवर हातचं राखून टीका केली होती, पण आता मुंडेंनी थेट जरांगेंना खुलं आव्हान दिलंय. मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो पाडितो म्हणून. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही, शोकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरच बघाव, चांगलं काम करायचं काम बघाव. त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढे हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्याने सुधराव. हे असाच हरभाड्या झाडावर चढितू आणि आपटून देतो. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर अतिशय सडकून टीका केली होती. तसंच नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही जरांगे पाटलांनी मुंडेंवर निशाणा साधला. त्याची परतफेड मुंडेंनी आपल्या भाषणात केली. आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. त्याला कवाच्याच मी बोललो कवाच नाही. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच हातरंगेव रक्ताने तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे रक्ताने भरलेला. मुंडेंच्या टीकास्त्रामुळे वादाचा भडका उडाला नसता तरच नवल. आता हा वाद शिंगावर घेण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय.
आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील एका जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यातला वाद काही लपून राहिलेला नाहीये. आता ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं या संघर्षाला चांगलीच धार आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी घोड्यावर बसत चष्मा घातला. यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे का असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला. बुलढाण्यामध्ये 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे. भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली आहे. बुलढाण्यात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली आहे. दिवाळीमध्ये चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली आहे. अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावाने मिठाई विक्री करण्यात येते. मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली आहे. मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलंय. मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे 7 ते 8 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मावळमध्ये मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. सिंधुदुर्गमध्ये कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. झुंजीची जाहिरात व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानं 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधील नोकरी गमवावी लागली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ जाहीर करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली. मॉडर्न कॉलेजने शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यानं त्याला नोकरी गमवावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. बुलढाण्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत. यामुळे बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं. काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं त्यांनी ही वेळ घेतली. निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खंडणी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले. गोंदियामध्ये रेती वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात एका टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. बीडच्या मादळमुही गावामध्ये एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. नागपूरमध्ये चोरी गेलेलं साहित्य पोलिसांनी नागरिकांना परत दिलंय. 200हून अधिक नागरिकांना त्यांचं साहित्य परत दिलंय. दरम्यान सर्वत्र पोलिसांचं कौतुक होतंय. विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. भुजबळांना भाजपनं आपल्यावर आरोप करण्यासाठी सोडलाय असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. तर हा विषय काढण्याची गरज काय होती, तर भुजबळांना आपल्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय. भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच आपण पुढे गेलो नाही. आपल्याला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय. तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघंही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. संजय राऊतांनी शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार. अब की बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले. ठाण्यामध्ये ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं.